कांदळी या ठिकाणी एक दुर्दैवी अपघात सकाळी घडलेला आहे। या अपघातामध्ये बळींची संख्या 9 वर येऊन पोहोचलेली आहे। याच्यामध्ये महिला, पुरुष आणि अगदी लहान मुलांचा देखील समावेश आहे। किती जणांचा मृत्यू झाला ही बातमी जरा आपल्यापर्यंत उशिरा पोहोचली। 9 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। त्या मृत झालेल्या लोकांची नावे देखील समोर आलेली आहे। आपण जाऊया सूरज भाऊ वाजेंकडे, त्यांच्याकडे यादी आहे। भाऊ, किती लोकांचा मृत्यू झाला? संदीप भाऊ, या गंभीर अपघातात आतापर्यंत जी माहिती आली त्याच्यामध्ये 9 जण, त्याच्यात काही महिलांचा समावेश आहे, काही लहान बाळाचा समावेश आहे। 9 जण मृत पावल्याचं या ठिकाणी प्रथमदर्शनी कळतंय। हा जो आजचा गंभीर अपघात आहे, खरं तर फक्त कांदळी गाव नसेल तर जुन्नर तालुक्यावर ही शोककळा पसरली। आपण पाहतो की अख्खा तालुका इथं लोटलाय। मॅक्सकेअर हॉस्पिटल असेल, इथं ग्रामीण रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालयात आज 9 जणांची या ठिकाणी मृत पावल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी कळतं। त्याच्यामध्ये पीएम सुरू आहे, त्यांच्यावर पीएम सुरू आहे। काहींची ओळख पटली, पटवण्याचं त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट काम करतंय। आणि ज्या ह्या गंभीर अपघातात ज्या आयशरने मागून धडक दिली, तो आयशर पण तिथं पोलिसांच्या ताब्यात आला आहे। याच्या मयतामध्ये म्हणजे जे एक्सपायर झाले त्याच्यामध्ये अशी नावं येतात आहे की वैशाखेडे गावातील देवबाई टाकळकर असतील, कांदळी गावातील विनोद रोकडे असतील, युवराज महादेव वावळ जो आमचा नारायणगावतील आमचे बाळा वावळ यांच्याच कुटुंबातील आहे, वय वर्ष 23, चंद्रकांत कारभारी गुंजाळ राहणार कांदळी, वय 57, गीता बाबूराव गवारे वय 45 राहणार कांदळी, भाऊराबाजी बडे वय 65 राहणार कांदळी, नजमा अहमद हनीफ शेख वय 35 राहणार खेड राजगुरुनगर, वशीम इनामदार हे लहान बाळ आहे, काय 5 वर्षाचं लहान बाळ आहे, मनीषा नानासाहेब पाचरणे वय 56 राहणार 14 नंबर, ज्या शिक्षिका आनंदवाडी मराठी शाळेत शिक्षिका होत्या। आणि 9 जण म्हणजे जुन्नर तालुक्यात मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा असा एवढा गंभीर अपघात झाला आहे। मध्ये गुळुंजवाडीला असा गंभीर अपघात झाला होता। खरं तर जिथं डेंजर झोन आहेत, NH असेल, नॅशनल हायवेने असेल, सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। कारण वारंवार रवी भाऊ तुम्ही पाहताय मुक्त्या ढाब्याच्या पुढं कायमच आपण ऐकत आलोय, कायमच तिथं वारंवार गंभीर अपघात होतात आहे, अनेक जण तिथं एक्सपायर होतात आहे। तरी पण तिथं काहीतरी गांभीर्याने खरं तर सरकारने दखल घेतली पाहिजे, NH हायवेवाल्यांनी दखल घेतली पाहिजे। आता खरं प्रवासी वाहतूक गाड्या चालतात, त्यांच्या नेमकी किती प्रवासी बसतात हा पण एक शोकांतिकेचा प्रश्न आहे। बेकायदेशीर वाहतूक सुरू होती, एवढी लोक, बापरे बाप, म्हणजे इकडे 9 जण आणि तिकडे ते गंभीर उपचार घेतात ते जवळ 6 जण, 6 जणांची नाव लोक झाली किती जबर। म्हणजे हा जुन्नर तालुक्यावर संदीप भाऊ शोककळा पसरली। आज कांदळी गाव असेल किंवा कांदळी गावातील सगळे परिसरातील असेल, सगळी लोक खरं तर आक्रोश करतात, तालुक्यातून लोक येतात, सगळेजण भेटीगाठी घेतात। पण आज याच्यात जे मृत पावलेत, खरं तर त्या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे। आम्ही मागाशी मॅक्सकेअर हॉस्पिटलला डॉक्टरना तिथं तातडीने सांगितलं की कोणाकडे पैसे असू नसू काय विचारू नका, पहिलं गंभीर लोकांना उपचार करा, त्यांना पहिलं स्टेबल करा, नंतर कोणाला शिफ्ट करायचं, समजा कोणाला पुण्याला करायचे काय करायचं नंतर पाहू, पहिले त्यांना सेटल केलं पाहिजे, स्टेबल केलं पाहिजे। त्या माध्यमातून आमदार साहेब पण मागाशी मॅक्सकेअर हॉस्पिटलला होतं, त्यांनी डॉक्टरांना त्या तत्काळ सूचना केल्यात, शासनाकडून काय मदत मिळते का ते पण आमदार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं। या ठिकाणी पुन्हा एकदा मी यादी वाचतोय मृतांची। देबूबाई दामू टाकळकर वय वर्ष 65 राहणार वैशाखेडे तालुका जुन्नर, विनोद केरुभाऊ रोकडे वय वर्ष 50 राहणार कांदळी तालुका जुन्नर, युवराज महादेव वावळ वय वर्ष 23 राहणार 14 नंबर कांदळी, चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय वर्ष 57 राहणार कांदळी तालुका जुन्नर, गीता बाबूराव गवारे वय वर्ष 45 राहणार 14 नंबर कांदळी, भाऊ रबाजी बडे वय वर्ष 65 राहणार नगदवाडी कांदळी, नजमा अहमद हनीफ शेख वय वर्ष 35 राहणार गडही मैदान खेड राजगुरुनगर, वसीम इनामदार वय वर्ष 5, मनीषा नानासाहेब पाचरणे वय वर्ष 56 राहणार 14 नंबर तालुका जुन्नर। म्हणजे आपल्या 14 नंबर आणि कांदळी या परिसरातील जास्त लोकांचा समावेश आहे, लहान मुलांचाही समावेश आहे। दुर्दैवी अशी या ठिकाणी घटना घडलेली आहे। अनधिकृत प्रवासी वाहतूक होत असलेल्या या गाडीला अपघात झालेला आहे।